कोणताही धंदा चालवायचा असेल, तर पैसा लागतो. हे पैसे कुठून उभे केले जातात, हे फार महत्त्वाचं असतं. कोणत्याही कॉमर्सच्या माणसाला माहिती असेलच, की बिझनेसमध्ये पैसे उभे करायचे असतील, तर डेट आणि इक्विटी असे 2 वेगळे मार्ग आहेत. दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. सध्या इंडियामधल्या मोठमोठ्या बिझनेसेसने इक्विटीद्वारे म्हणजेच कर्ज न घेता भांडवल म्हणजेच कॅपिटलचा मार्ग अवलंबला आहे. आता म्हणाल, की यात काय नवल आहे? प्रत्येक कंपनी कधीतरी त्यांचं शेअर कॅपिटल वाढवतेच. हो, बरोबर आहे. पण ते शेअर कॅपिटल वाढवण्यासाठी कोणीतरी पैसे घालणं आलंच ना. पण ते पैसे कोण आणि कशा स्वरूपात आणतायत हे देखील महत्त्वाचं असतं. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे. ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. आता एवढं तर स्पष्ट केलं आहे, की डेट म्हणजे कर्ज न घेता बिझनेसेसने कॅपिटल किंवा भांडवलीचा मार्ग स्वीकारलेला आहे. बिझनेसच्या शेअर कॅपिटलचं बेसिक पटकन पाहूयात. समजा मी एक बिझनेस सुरू केला आणि त्यात मी ₹10,00,000 टाकले. ₹10,00,000 हे संपूर्ण शेअर कॅपिटलच्या स्वरूपात टाकले आहेत. सो जर माझ्या कंपनीचा एक शेअर ₹10 चा असेल, तर टोटल कॅपिटलचे 1,00,000 भाग केलेले आहेत. आता समजा माझ्या बायकोने आणि मी मिळून ते ₹10,00,000 टाकले आहेत, इक्वली. तर याचा अर्थ माझ्याकडे 50,000 शेअर्स आहेत आणि माझ्या वाईफकडे 50,000. सो आता समजा यात माझ्या मित्राला पण या कंपनीमध्ये शेअर होल्डर व्हायचं आहे. तर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे माझ्या किंवा माझ्या वाईफचे काही शेअर्स मी त्याला विकू शकतो आणि त्या बदल्यात मला त्याचा मोबदला म्हणून पैसे देऊन तो तिसरा भागीदार बनू शकतो. आता अझ्युम करूयात, की इक्वल शेअर होल्डर्सच आहोत, म्हणजेच प्रत्येकाकडे 1/3 भाग राहील. पण इन्स्टेड ऑफ दॅट तो म्हणाला, की मी एक्स्ट्रा ₹5,00,000 घालतो. सो आता आमचं शेअर कॅपिटल 10,00,000 वरून 15,00,000 वर गेलं आहे आणि अशा स्वरूपात तिघेही इक्वल शेअर होल्डर्स झालो आहोत. आणि त्याचबरोबर आमची टोटल शेअर कॅपिटल ही वाढली. पहिल्या ऑप्शनमध्ये आमची शेअर कॅपिटल 10,00,000च राहिली आणि आम्ही इक्वल शेअर होल्डर्स राहिलो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग आमचे ₹15,00,000 शेअर कॅपिटल झाली आणि तिघंही इक्वल शेअर होल्डर्स झालो आहोत. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स आणि प्रायव्हेट इक्विटी फंड्स हे बेसिकली कोणत्यातरी कंपनीचे शेअर्स विकत घेतात आणि त्यात भागीदार बनतात. युजुअली ते पहिल्या टाइपचंच इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे कोणीतरी एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स त्याचे शेअर्स विकतो आणि तो व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड किंवा प्रायव्हेट इक्विटी फंड शेअर होल्डर्स बनतात. व्ही-सी म्हणजेच व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि पी-ई म्हणजेच प्रायव्हेट इक्विटी फंड्स हे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स असतात. बेसिकली ते नुसते पैसे ओतत नाहीत, पण त्याचबरोबर बिझनेससाठी काहीतरी ॲडिशनल करतात. आयदर नवीन कॉन्टॅक्ट्स देतात, नवीन टेक्नॉलॉजी देतात किंवा मग इंटरनल ऑपरेशन्ससाठी आणखीन मदत करतात. आता समजा कंपनीने बँकेकडून कर्ज घेतलं असतं, तर पैसे तर मिळाले असते, पण त्याचबरोबर 2-3 ॲडिशनल प्रॉब्लेम्सही आले असते. एक, ते पैसे परत करावे लागतात, तेही व्याजासकट. सो जर धंदा नीट चालला नाही, तर बँकेची जप्ती वगैरे सगळं आलंच. दुसरं, पैसे दिल्यावर बँकेला फारसा पडलेलं नसतं तुम्ही ते पैसे कसे वापरताय? नुसते उधळताय की बिझनेससाठी काही फायदा होतोय? अधून-मधून ऑडिट्समध्ये काही गोष्टी येतात, पण ओव्हरऑल बघितलं तर बँकेला जर तुम्ही वेळोवेळी पैसे दिले, की त्यांचं काम संपतं. तुम्ही बिझनेसमध्ये टॉप होताय की नाही, यात त्यांचं काही घेणं-देणं नसतं. याचाच अर्थ बँककडे स्किन इन द गेम नसतो. याउलट जर माझ्या मित्राने माझ्या बिझनेसमध्ये पैसे टाकले, तर वेळोवेळी तो बिझनेसमधले काही निर्णय घेऊ शकतो. जर बिझनेस नीट जात नाहीये, तर तुम्हाला जाब विचारू शकतो, की "भाई काय चाललंय बिझनेसमध्ये?" त्याला स्किन इन द गेम असं म्हणतात. ओके.
आता एक्झॅक्टली काय घडतंय इंडियन कॉर्पोरेट्समध्ये हे पाहूयात. भारतातले कॉर्पोरेट्स श्रीमंत इन्व्हेस्टर्स शोधत आहेत, ज्याच्यामुळे ते असलेलं कर्ज फेडू शकतात आणि त्यांचा बिझनेसही वाढू शकतो. 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मेटा आणि Google यांनी इन्व्हेस्टमेंट केली. नंतर त्यांच्या मीडिया कंपनीसाठी जेम्स मर्डॉकची बोधी ट्री इन्व्हेस्टमेंट फर्मकडूनही त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स घेतले. त्याचबरोबर टाटा मोटर्स असे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्सच्या शोधात आहेत, असं रिपोर्ट्स म्हणतात. त्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी इन्व्हेस्टर्स हवे आहेत. भारती एअरटेलने देखील त्यांचा 1.2% स्टेक Googleला विकला आहे. इव्हन अडानीने देखील इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेससाठी खूप पैसे इतर देशातून उचलले आहेत. ट्रॅडिशनली हे पैसे बँकेकडून कर्ज काढून आले असते. त्यात त्यांना स्वतःची शेअरहोल्डिंग कमी करावी लागत नसते. पण आता इंडियन कॉर्पोरेट्स हा मार्ग स्वीकारत नाहीयेत. इन्स्टेड शेअरहोल्डर्स आणून स्वतःची होल्डिंग कमी करण्यात त्यांना पॉइंट दिसतो. कारण त्यामुळे त्यांना इतर फायदे देखील मिळतात. स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स असल्यामुळे नुसते पैसे नाही मिळत, पण त्यांचे बिझनेस ऑपरेशन्स चांगले होतात. त्यांना चांगली टेक्नॉलॉजी मिळते आणि त्यांचा बिझनेस टॉप लेव्हलला पोहोचू शकतो. हे असे त्यांना फायदे डोळ्यासमोर दिसतात. अशा प्रकारच्या न्यूजचा ट्रेंड गेल्या 2 वर्षात दिसून आला आणि ह्यापुढे देखील खूप वाढणार आहे. सध्या हा ट्रेंड फार मोठमोठ्या कंपनीजमध्येच दिसत आहे. कालांतराने आणि जर इकॉनॉमिक कंडिशन्स बऱ्या राहिल्या, तर इतर कंपनीजमध्ये देखील आपल्याला अशा डील्स दिसू शकतील. आता या इन्व्हेस्टमेंट्समधून काय फायदा मिळणार आहे, हे आपल्याला काही वर्षात कळेलच. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. थँक यू. तुम्ही हा एपिसोड Spotify, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.